बीड जिल्ह्यातील बहुचर्चित विलास घुले हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणाच्या तपासावर सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना अखेर राज्याचे पोलीस महासंचालकांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। विशेष तपास पथकाकडील म्हणजेच SIT कडील तपास आता थेट CID कडे वर्ग करण्यात आलाय। केस तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी तपासावर नाराजी व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती। त्यासाठी त्यांनी मुंबईत राज्याच्या पोलीस महासंचालकाची भेट घेत निवेदनही सादर केलं। कुटुंबियाचा आरोप आहे की या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीचे जबाब आणि काही महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असतानाही काही संशयितांवर कारवाई करण्यात आली नाही। तसंच राजकीय दबावामुळे तपासावर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला। या प्रकरणात सौरभ सोनवणे याला आरोपी करण्याची आणि अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे। मात्र हे आरोप संबंधितांकडून मान्य करण्यात आलेले नाहीत। याशिवाय मृत विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांनाही सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा पोलिसांकडे करण्यात आलाय। त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही त्यांनी पोलीस महासंचालनासमोर मांडला। या सर्व घडामोडीची दखल घेत पोलीस महासंचालकांनी हे प्रकरण CID कडे वर्ग करण्याचे आदेश दिलेत। आदेश मिळताच SIT ने आतापर्यंतच्या तपासाचा संपूर्ण अहवाल आणि संबंधित कागदपत्र CID कडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। आता या प्रकरणाचा तपास CID कडून नव्यानं आणि अधिक व्यापक पद्धतीने होणार आहे। त्यामुळे या हत्याकांडातील सत्य समोर येणार का, सर्व आरोपीवर कारवाई होणार का आणि कुटुंबियांना न्याय मिळणार आहे का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा लोकाशा TV। धन्यवाद।